आता आमच्या वडिलाचा तमाशा होता. मग आमच्या साहेबाचं लाईटिंगचं सामान होतं. साहेब म्हणजे मिस्टर काय नाव त्यांचं? LG शेख. बरं हां. मग त्यांचं लाईटिंगचं सामान आम्ही भाड्याने लावलं होतं. मग त्या टायमाला 400 रुपये का 500 रुपये भाडं होतं लाईटिंगच्या सामानाला. आणि त्यावेळेस काही एवढी लाईटिंग लागत नव्हती. मग ते तमाशात आले. मग ते रेशल मग ते रेशललाच आणली होती त्यांना. म्हणजे प्रेमात कसे पडले? मग हे काय असंच ते एकमेकाकडे बघायचं. म्हणजे तमाशामधलं ठेकेदार फळमालकाचाच मालक झाला. मग त्या आता कसं आहे, आमच्या वडिलाचा एकदम भोळा स्वभाव राहायचा. मग कुणी बी फसवायला लागलं ना हो आमच्या वडिलाला. तुम्हाला फसवलं? हो लय मिस्टरांनी फसवलं? नाही. मग त्यांच्या आधी जे आम्ही मॅनेजर ठेवले समजा. मग त्यांनी बुक चोरून निकायचं. मग ते करत आर्थिक फसवणूक व्हायची. म्हणजे फारच. मग गाड्या त्या टायमाला आम्ही भाड्याने ठेवायचो. मग त्यांचं गाड्याचं भाडं थकलं का या गाड्यावालीने सामान त्या गाड्यावालीने सामान. मग दरवर्षी आम्हाला तेच खूप धरायचा. मग आता कुणी बी आमचे वडील कोणाला हिसाब विचारायचे नाही का कोणी हिसाब घ्यायचे नाही का बा इतकं बुकिंग केलं तो काय केलं, तितकं बुकिंग केलं मग काय केलं, मग पैसे तर इतके पाहिजे असं कधीच आमच्या वडिलांनी विचारलं. विश्वास राहायचा. ते विश्वासात आम्ही सगळं म्हणजे त्या टायमाला आर्थिक बरबाद झाले. त्या टायमाला आम्हाला घर सुद्धा राहायला नव्हतं. आर्थिक बरबाद म्हणजे घर सुद्धा नव्हतं आम्हाला राहायला त्या टायमाला. आणि मग त्याच्यानंतर यांचं माझं जमलं. मग वयाच्या किती वर्ष? आता वयाचे तरी थांबा तुम्ही नाही सांगायचं त्यांना. त्यांना बोलू द्या ना. त्यांना जरा मोकळं होऊ द्या. सांगा ना. सांगा. तुम्ही त्यांच्या प्रेमात कधी पडले? 85 मध्ये. तेव्हा तुमचं वय किती होतं? त्या टायमाला असं 24-25 असं. म्हणजे तमाशामध्ये लाईटीचं काम करता ते जुळलं आमचं.